संशय अयोध्येचा जो राम आहे तो सगुण राम आहे. भगवान शंकर ज्यांचा जप करतो तो निर्गुण निराकार परमात्मा. एक राम दशरथ का बेटा, 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 एक राम घट घट में बैठा, 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 एक राम का सर्व पसारा, एक राम का सर्व पसारा, एक राम है सती से न्यारा, एक राम है सबसे 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 न्यारा. एवढा प्रश्न जर तुम्हाला समजला, पार्वतीचा प्रश्न अवघड आहे. एक राम दशरथ का बेटा, एक रामचंद्र म्हणजे दशरथाच्या पोटी आलेले, कौशल्याच्या पोटी आलेले रामचंद्र भगवान हे तर आमच्या डोळ्यात आम्हाला दिसतात, आमच्या डोळ्याला दिसतात हे ना. पण एक राम घट घट में बैठा, ज्ञानोबा काय बोलतात ना हरिपाठात, सर्वाकृती राम देहादेही, प्रत्येकाच्या हृदयात राम आहे. तो राम मात्र आम्हाला दिसतो. आमचा आपला आत्मा दिसतो का? समजा आत्मा जर आपल्याला दिसला असता तर जगातला एकही डॉक्टर मेला नसता. म्हणजे एकही डॉक्टर मेला नसता. आत्मा दिसत नाही म्हणजे तो निर्गुण निराकार. ज्याचं शंकर भगवान चिंतन करतात ते ब्रह्मतत्व, तो राम निर्गुण निराकार. आम्हाला जे रामचंद्र प्रभू दिसतात ते दशरथजीचे रामचंद्र प्रभू. एक राम का सर्व पसारा, जे जे दिसतं मला ते सगळं सगुण. जरा अवघड प्रश्न. जे जे दिसतं हे सगळं सगुण आहे, पण जे जे दिसतं ते नाश पावतं हे मात्र निश्चित असतं. एक राम है सबसे न्यारा. विश्वनाथजी आम्हाला एक सांग, या मंदिराचे अध्यक्ष